हाय फ्रेंड्स, वेलकम माय टू यूट्यूब चैनल। आज मैं बनाने वाली हूँ सुकटोनी। ये सबसे पहले कढ़ाई में मैंने सुकट भाजायला ठेवले, भुनने के लिए रखा है। थोड़ा सा खुशबू जैसे आएगा ना तो हम लोग इसे निकालेंगे। सुकट भाजून झालेली आहे आणि आता आपण ती काढणार आहोत, ट्रान्सफर करणार दुसऱ्या प्लेटमध्ये। आता साधंवालं पाणी टाकणार आहोत, कारण की पाणी टाकून ठेवलं तर जे काय माती वगैरे असेल ती खाली प्लेटला येईल। हा वाटण काढलाय, खोबरं, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची। म्हणजे आपल्याला ड्राय वाटण वाटायचं आहे। हे आता भिजून झालेलं आहे, आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे। जसं मी काढते तसं काढून घ्यायचं आहे। हे वाटण आता आपण वाटूया। ह्यात मी पाणी टाकलेलं नाही आहे बिलकुल पण, फक्त ड्राय वाटण वाटलेलं आहे। परत एकदा आपण मिक्सर लावून फिरून घेऊया। आपलं वाटण रेडी आहे। कढीपत्ता टाकला तेलात आणि कांदा टाकूया। एक कांदा कट करून चॉप करून टाकलेला आहे। ह्यातच आपल्याला वाटण आपण वाटलेलं होतं ना, तेच ह्यातच आपल्याला टाकायचं आहे। तेलामध्येच फ्राय करून घ्यायचं आहे। मस्तपैकी फ्राय करून घेतल्यावर त्यात मसाले टाकूया आपण। टॅमॅटो टाकूया। एक टॅमॅटो चॉप करून टाकलेला आहे। हळद टाकले, मसाला टाकला, मीठ टाकले, गरम मसाला टाकलेला आहे। आता मिक्स करून घेऊया। ह्यात आता आपण सुकट टाकूया। थोडा अजून फ्राय झालं तर आता सुकट टाकूया। मी ह्यात बटाटा पण टाकलेला आहे। तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी पण असं काहीच नाही आहे। मस्तपैकी परतून घेऊया आणि ह्यात थोडं पाणी टाकूया आपण। आणि ह्यात मी आंबा टाकला आहे, कारण की आता आंब्याचं सीझन खूप आहे म्हणून मी आंबा टाकलेला। अगर आंब्याचं सीझन नसेल अदरवाईज तेव्हा आपण कोकम पण आपण टाकू शकतो ह्यामध्ये। ना आपल्याला जास्त पाणी टाकायचं ना कमी पाणी टाकायचं, एकदम असं थिकसारखी रेसिपी हे असेल ना ग्रेव्ही, तसं आपल्याला ठेवायचं। ना गाढा ना पतला, मीडियम साईज। झाकण मारून ठेवूया शिजायला।
इथे आमचा बटाटा शिजलेला आहे, शिजून झाला ॲक्च्युली, शिजून झाला आमचा बटाटा. आणि ही रेसिपी आमची तयार आहे. ह्यामध्ये भातासोबत आपण खाऊ शकतो.